मंडळी नमस्कार. बऱ्याच दिवसाने फेसबुकवर लाईव्ह करतोय आणि विषय पण एकदम वेगळा आहे. आतापर्यंत राजकीय किंवा अन्य काय काय विषयावर लाईव्ह केलं, पण आज विषय माझ्याही जिव्हाळ्याचा आहे आणि अनेकांच्या जिव्हाळ्याचा आहे. आणि मला खात्री आहे हे लाईव्ह पाहिल्यानंतर अनेकांना मी जे करतोय त्याच्याबद्दलची उत्सुकता निर्माण होईल, अनेक प्रश्न मनात येतील. तर या सगळ्या प्रश्नांची उत्तरं आपण शोधण्याचा प्रयत्न करूयात. मी आत्ता आलो आहे ठाण्याच्या वामनराव ओक रक्तपेढीमध्ये आणि इथे मी आता गेली 1-2 वर्ष मला वाटतं येतो. सुरुवातीला ब्लड डोनेशनच्या करता आलो होतो आणि मग कोरोनाच्या काळामध्ये प्रसाद अग्निहोत्री म्हणून आमचे एक मित्र आहेत नाशिकचे. ते खारघरच्या टाटा कॅन्सर हॉस्पिटलमध्ये समाजसेवक म्हणून काम करतात म्हणजे ते नोकरीला नाही आहेत तिथे. तर त्यांना आवड आहे अशा सगळ्या गोष्टींची आणि ते स्वतःची नोकरी सांभाळून देशभरातून येणाऱ्या अनेक पेशंट्सना वेगवेगळ्या प्रकारची मदत करण्याचं ते काम करत असतात. त्यांच्या प्रेरणेनं कोरोनाच्या काळात पहिल्यांदा प्लेटलेट्स दिल्या आणि त्यानंतर आता मला वाटतं एक 10-12 जास्त म्हणजे 15पेक्षा जास्त वेळेला आत्तापर्यंत प्लेटलेट्स दिल्या आणि खूप छान वाटतं, बरं वाटतं. अचानक फोन येतो आणि मग तयारी करून जेवून खाऊन मग प्लेटलेट्स द्यायला येतो. तर ही प्रोसिजर काय आहे ते आपण आज डॉक्टरांच्याकडनं समजून घेऊयात. आणि हे लाईव्ह तुम्ही आत्ता पाहताय किंवा नंतरही जे पाहतील त्यांच्यापैकी एक 8-10 जणांनी जर का नंतर रक्तदान केलं किंवा प्लेटलेट्स दिल्या तर मला असं वाटतं की या फेसबुक लाईव्हचं यशस्वी झालं असं आपण म्हणू. आता माझ्यासोबत काही डॉक्टर्स आहेत इथले, आपण त्यांच्याकडनं जाणून घेऊयात. हे डॉक्टर्स आहेत, नर्स आहेत, इथले व्यवस्थापन आहेत, या सगळ्यांच्याकडनं आपण समजून घेऊयात. आणि आता मी त्यांना विनंती करतो डॉक्टरांना की त्यांनी थोडीशी याच्याबद्दलची माहिती द्यावी. नमस्कार मंडळी, मी डॉक्टर विवेक बोंडे. मी वामनराव रक्त केंद्रामध्ये ची BTO म्हणून कार्यरत आहे. आणि आज सर जे स्वयंप्रेरणेने दरवेळेस आम्हाला इथे प्लेटलेट दान करतात, तर ते नेमकं काय प्रोसिजर आहे ही आपण जाणून घ्यायचा एक प्रयत्न करूया. तुम्ही जर बघाल तर कॅमेरा असा फिरवता येतो. हो, तुम्ही येस. तर आपण बघतोय की सरांचं सध्या जे प्लेटलेट दान सुरू आहे ही साधारण 1 तासाभराची प्रोसिजर आहे. आणि ही जी मशीन तुम्ही बघत आहात ही आताच्या घडीची अद्ययावत FRSIS मशीन आहे, ज्याच्यामध्ये प्लेटलेट सेपरेट केले जातात आणि फक्त प्लेटलेट दिले जातात. आपण बघितलं असेल की बरेचसे डोनर होल ब्लड डोनेट करतात आणि त्याच्यापर्यंतच्या प्लेटलेट आपण कलेक्ट करतो किंवा त्यातनं सेपरेट करतो, नंतर त्या तितक्याशा पुरेशा होत नाहीत एखाद्या पेशंटला जेव्हा त्यांना प्लेटलेटची कमी असते. त्यामुळे हा जो प्रॉडक्ट आहे याच्यामध्ये फक्त आणि फक्त प्लेटलेटच सेपरेट केले जातात. दुसरं असं की त्याच्यामध्ये कुठलंही कंटॅमिनेशन येत नाही. रिॲक्शन कुठल्याही जेव्हा आपण हे एखाद्या पेशंटला देत असतो त्यावेळेस त्याला कुठलीही रिॲक्शन येण्याचे चान्सेस अगदीच मिनिमल असतात किंवा रादर नसतातच. आणि त्यासोबतच त्यांना जो एक औषध आहे त्यामुळे त्याचा जो डोस त्यांना दिला जातो त्याच्यानंतर त्यांचे जे प्लेटलेट वाढणं आणि त्याच्यामुळे त्यांची जी शक्यता असते की कदाचित रक्तस्राव होईल प्लेटलेटच्या अभावी, तो थांबवता येतो आणि त्यांचा प्लेटलेट काउंट आपल्याला वाढवता येतो. तर तुम्ही जर बघाल तर याच्यामध्ये रक्तदानासारखंच तेवढीच एक सिंपल नीडल, फक्त जे किट आहे ती पूर्ण एक यंत्रणा आहे ज्याच्याने एक
तासाभरामध्ये तुमचं रक्त त्याच एका तुम्ही बघाल ट्युबिंगमधनं सायकल्समध्ये बाहेर येतं आणि त्यातनं प्लेटलेट वेगळ्या केल्या जातात आणि त्याच्यानंतर राहिलेलं रक्त जे आहे त्याचं कुठलंही नुकसान न होता, म्हणजे त्यांचं हिमोग्लोबिन सुरुवातीला जर 15 असेल तर ते शेवटीसुद्धा तितकंच राहतं, फक्त आपण प्लेटेड वेगळ्या करतो आणि पूर्ण रक्त रिटर्न सायकलमध्ये परत डोनरकडे पाठवलं जातं आणि त्याला कसलाही त्रास होत नाही. म्हणजे ह्या प्रोसिजरमध्ये आपण ह्या ज्या तुम्ही बघत आहात पिवळ्या, ह्या प्लेटलेट्स आहेत आणि त्यासोबतच जेव्हा त्या प्लेटलेट आपण कलेक्ट करतो आहोत तर त्यात फ्लुईड कमी पडू नये किंवा रक्तदान केल्यानंतर थोडाफार जे चक्कर येण्याचे चान्सेस वगैरे असू शकतात आणि किंवा क्लॉट व्हायचे चान्सेस असतात की तासभर प्रोसिजर सुरू आहे, तर आपण त्यासोबत रिटर्न जाताना त्याला एक प्रिझर्वेटिव्ह जोडलेला असतो. त्याच्यामुळे कुठेही हृदयावर ताण येत नाही, कुठेही पेशंट डोनरला काहीही रिॲक्शन किंवा डोनेशन नंतर त्रास होण्याचे चान्सेस नसतात. आणि तुम्ही जर बघाल तर ह्या प्लेटलेट ज्या आहेत या पूर्ण हे जे किट आहे हे प्रत्येक डोनरसाठी वेगळं असतं आणि इट इज सो स्पेशलाइज्ड की त्याच्यामध्ये हे जे तुम्ही खूप टेक्निकॅलिटीमध्ये जाणार नाही, पण जे सेन्सर्स किंवा पंप्स आहेत त्याच्याने आपल्याला एवढी अश्युरिटी असते की यात कुठेही कंटॅम होणार नाही आणि कुठेही प्रोसिजर जी आहे ती मध्येच अडखळणार नाही. एक दोन छोटे प्रश्न येस माझ्या मनातले विचारतो. या बोला ना सर. एक म्हणजे प्लेटलेट्स कोणाकोणाला लागतात आणि काय काय कारणाने लागतात आणि प्लेटलेट्स देणं हे सुरुवातीपेक्षा आता खूप सहज सोपं आहे आणि मी असंही ऐकलंय की प्लेटलेट्स देणं हे जो प्लेटलेट्स डोनर असतो तर त्याच्या हेल्थीनेसच्या दृष्टीने पण चांगलं असतं, तर त्याबद्दल सांगा. ओके ओके ओके. पहिली गोष्ट, प्लेटलेट दान केल्यानंतर तुम्हाला जे फायदे होतात त्याच्याबद्दल मी तुम्हाला थोडक्यात सांगतो की कुठेतरी रक्तस्राव होतोय असं जेव्हा शरीराला वाटतं तेव्हा शरीर नव्या पेशी बनवायला सुरुवात करतं. त्यात लाल पेशी असतील किंवा पांढऱ्या पेशी असतील तर त्या सगळ्याच बनतात आणि त्याच्यामुळे ते चालू असताना होतं काय की तुम्हाला नवीन यू गेट अ न्यू क्रॉप ऑफ सेल्स आणि त्या फ्रेश सेल्स असल्यामुळे तुमची ऑक्सिजन कॅरिंग कॅपॅसिटी चांगली राहते रक्ताची. तुम्ही रक्तदान करत आहात, तुम्ही प्लेटलेट दान करत आहात, शरीराला माहिती नाही तुम्ही नक्की काय करतात. तुम्हाला नवीन प्लेटलेटही मिळतात आणि नवीन लाल पेशी सुद्धा मिळतात. हा पहिला भाग. आणि याच्यासोबत जो प्लाझ्मा वेगळा केला जातो त्यामध्ये असे इट इज अ प्रूव्हन फॅक्ट की थोड्याफार प्रमाणामध्ये कोलेस्ट्रॉलची लेवल सुद्धा कमी होण्यास मदत होते आणि त्याच्यामुळे तुमची जी फ्युचरमध्ये कार्डियक रिस्क असते ती बऱ्यापैकी कमी होते. जे रेग्युलर रक्तदान करणारे रक्तदाते आहेत त्यांच्यामध्ये लॉंग टर्मसाठी कार्डियक रिस्क इज व्हेरी मच मिनिमल ॲज कम्पेअर टू द नॉर्मल इंडिव्हिज्युअल्स. आणि जे इंडिकेशन्स आहेत त्याच्याबद्दल तुम्हाला डॉक्टर नितीन मोरे सांगतील. हां, मी तेही विचारणार होतो की आता मी बोलत असताना मला त्यांनी गोळी दिली. येस. तर ती नेमकी गोळी काय आहे, त्याचा उपयोग काय असतो पेशंटला, ओके, जो डोनर असतो त्याला, आणि त्याचा कसा उपयोग होतो त्याबद्दल डॉक्टर सांगतो. ते करता येईल इथे दिसेल बघा कोण तुम्हाला कॅमेरा रिव्हर्स केला. नमस्कार, मी डॉक्टर नितीन मोरे व वामनराव ब्लड बँकेमध्ये BTO म्हणून कार्यरत आहे. तर SDP डोनेशनच्या प्रोसिजरमध्ये इन बिटवीन सरांना एक टॅब्लेट दिली गेली होती. त्या टॅब्लेटबद्दल सरांना माहिती पाहिजे. सो ती टॅब्लेट जी आपण देतो ही माउथ डिझॉल्विंग कॅल्शियमची टॅब्लेट असते. जे सरांनी आता थोड्या वेळापूर्वी लिक्विड दाखवलं EC सोल्युशन, जे तुमच्या शरीरामध्ये जातं व्हॉल्यूम रिप्लेस करण्यासाठी किंवा ब्लड क्लॉट होऊ नये ड्युरिंग प्रोसिजर. बिकॉज ऑफ दॅट सोल्युशन, म्हणजे त्या सोल्युशनमुळे कॅल्शियम हे चिलेट होतं. चिलेट म्हणजे त्या सोल्युशनला कॅल्शियम अटॅच होतं आणि ते आपल्या शरीरामधून निघून जाण्याचे चान्स असतात. सो कॅल्शियमची कमतरता आपल्या शरीराला भासू नये म्हणून आपण त्या कॅल्शियमच्या टॅब्लेट देतो. साधारण प्रोसिजर दरम्यान 1-2 कॅल्शियम टॅब्लेट सफिशियंट आहे. दुसरा प्रश्न तुमचा असा होता की SDP आपण देतो कोणाला.
आणि SDP म्हणजे नेमकं काय? हां. जनरली SDP चा फुल फॉर्म आहे सिंगल डोनर प्लेटलेट. ओके, सो एकच डोनर त्याच्या कॅपॅसिटीनुसार जे SDP मध्ये कलेक्शन होतं, या कलेक्शनचा जो व्हॉल्यूम असतो त्या एका सिंगल डोनरमुळे बाकीच्या ज्या प्लेटलेट रॅन्डम प्लेटलेट घेतल्या जातात त्याचा जो व्हॉल्यूम आहे तुम्ही कम्पेअर कराल तर रॅन्डम प्लेटलेटचे 5-6 डोनरचे व्हॉल्यूम इज इक्वल टू एक सिंगल डोनर प्लेटलेट. सो एका डोनरमुळे एका पेशंटची त्यातल्या त्यात जी नीड असते ती भागवली जाते. आता दिलं कोणाला जातं हे कॅन्सर सर्जरी, कॅन्सर पेशंट, ऑर्गन ट्रान्सप्लांट ऑपरेशन्स किंवा बायपास ग्राफ्टिंग म्हणजे कोरोनरी अँजिओ बायपास ग्राफ्टिंग म्हणतो त्याला, तुम्ही बायपास सर्जरी म्हणता मराठीमध्ये. अशा पेशंटला या प्लेटलेटची गरज असते. समटाईम्स ब्लड कोॲग्युलोपॅथी म्हणून कंडिशन असते, त्या कंडिशनमध्ये सुद्धा प्लेटलेट पेशंटला लागतात. ऑफकोर्स इन्फेक्शियस डिझीजमध्ये रेनी सीझनमध्ये मलेरिया, डेंग्यू ह्याच्यामुळे टेम्पररी बोन मॅरो डिप्रेशन असल्यामुळे प्लेटलेट प्रोडक्शन होत नाही. तर थ्रोम्बोसायटोपिनिया जर झाला पेशंटला तर त्या पेशंटला या प्लेटलेट चढवल्या जातात आणि रुग्णाचा जीव वाचवला जातो. आणखीन एक दोन छोटे प्रश्न फक्त डॉक्टरांना विचारतो. आता आपण किती प्लेटलेट्स जमा करतोय? सरासरी आपल्या इकडे ओक ब्लड बँकेमध्ये दर महिन्याची रिक्वायरमेंट किती असते आणि याबद्दल जरा सविस्तर सांगा. तर प्लेटलेटचं जर म्हणाल तर साधारण आपल्याला आता मागच्या महिन्यामध्ये जवळपास आपण आपल्या रक्त केंद्रामध्ये 34 डोनर यांनी येऊन प्लेटलेट डोनेशन केलं आणि जवळपास आपण मागच्या महिन्यातल्या काही या महिन्यातल्या अशा मिळून मागच्या महिन्यामध्ये जवळपास 66 आपण प्लेटलेट युनिट्स हे पेशंट्सला उपलब्ध करून दिले. आणि तसंच या महिन्यामध्ये पण साधारण, कारण हा रेनी सीझन आहे त्याच्यामुळे रिक्वायरमेंट बऱ्यापैकी जास्त आहे. विषय असा आहे की हा जो प्रकार आहे हा आपण रक्तासारखा फार दिवस स्टोअर नाही करू शकत, फक्त 5 दिवस स्टोअर करू शकतो. कारण प्लेटलेट फक्त 7च दिवस जगतात, पण शरीराबाहेर आपण त्यांना 5च दिवस ठेवू शकतो. आणि त्याच्यामुळे होतं काय की तुम्ही कलेक्ट करून ठेवा आणि स्टोअर करा आणि मग लागेल तेव्हा असं होतं नाही, करता येत नाही. 2 महिने 3 महिने स्टोअर केलं, येस, असं नाही करता येऊ शकत. आपण जे 1.5 महिने 42 डेज करतो किंवा प्लाझ्मा 1 वर्ष ठेवतो तसं हे करू शकत नाही. त्याच्यामुळे तुम्हाला ते बघावं लागतं की जेव्हा पेशंटला नीड आहे आणि ती बऱ्यापैकी इमर्जन्सीच असते, कारण तो पेशंट एकतर रक्तस्राव त्याला होत असतो किंवा होऊ शकणार असतो आणि त्यावेळेस तुम्हाला फार वेळ मिळत नाही की तुम्ही डोनर बोलवून करून. त्याच्यामुळे तुमच्यासारखे रक्तदाते जे कॉल केल्यानंतर लगेच उपलब्ध होऊ शकतात त्याचं खरंच आम्हाला म्हणजे आम्ही आभार मानतो तुमचे सुद्धा. आणि आम्हाला खरंच कौतुक आहे की आमच्याकडे असे जवळपास आजच्या घडीला एक 60 ते 70 रक्तदाते असे आहेत जे आम्ही फोन केल्यानंतर पेशंटच्या काळजीपोटी येऊन स्वतः प्लेटलेट दान करतात. आणि त्या सगळ्या प्लेटलेट ज्या आहेत त्या आपण आपल्याकडे साधारण त्याची अगेन जे डोनर येतात त्यांची जी सगळी स्क्रीनिंग करतो. जसं रक्तदानाचे तुम्हाला फायदे आहेत तसे याचेही तुम्हाला फायदे आहेत. आणि त्यासोबतच तुमचा CBC आपण इथे करतो. आणि रक्तदान तुम्ही जे प्लेटलेट दान जे करत आहात ते तुमच्या प्लेटलेटचा तुमचा किती पातळी आहे तुमच्या रक्तामध्ये त्याच्यानुसार ते ठरतं की आपण कसं घेऊ शकतो. जसं की आता तुम्ही बघत आहात की तुमचा प्लेटलेट काउंट 2.5 लाखाच्या वर आहे, तर आपण 2 युनिट आता इथे कलेक्ट करत आहोत. म्हणजे याचा तुम्हाला फायदा 2 वेगवेगळ्या पेशंटला आपल्याला करून देता येईल. आणि आमच्याकडे बऱ्यापैकी निओनेट म्हणजे अगदी जन्मजात बाळांना सुद्धा प्लेटलेटची खूप गरज असते. असे काही जवळपास हॉस्पिटल्स आहेत ज्यांना दर दिवशी साधारण 20 ml किंवा 50 ml सुद्धा प्लेटलेट लागतात. तर त्याच्यामुळे तशा सुद्धा बऱ्याच रुग्णांना आपण आपल्या रक्तकेंद्रातून आजपर्यंत प्लेटलेट हा प्रोडक्ट उपलब्ध करून दिलेला आहे. आणि त्याच्यामुळे आपल्याला तुमच्या मदतीने काही पेशंटचे प्राण वाचवता आले त्याचा आम्हाला खरंच अभिमान वाटतो. हे जे प्लेटलेट्स आहेत हे साधारण 20 ते 24 डिग्रीला आणि पूर्ण वेळ मिक्स म्हणजे हलते ठेवावे लागतात. तर हा एक भाग. आणि 2-3 गोष्टी ज्या प्लेटलेट डोनरला मला सांगायच्या आहेत त्या अशा की जर
तुम्ही तुमचा काउंट चांगला असेल, जर तुम्ही तुमची व्हेन व्यवस्थित असेल आणि तुमचं वजन व्यवस्थित असेल, साधारण 55 kgच्या वर, प्लेटेड काउंट साधारण 2 लाखाच्या वर, आणि हिमोग्लोबिन जे की होल ब्लडसाठी सुद्धा आपण 12.5 असा आपला कट ऑफ आहे सगळ्यांचा जनरलाइज्ड, तर ते जर व्यवस्थित असेल तर तुम्ही नक्की एकदा तरी प्लेटलेट दान करावं. तुम्हाला ती प्रोसिजर, तुम्ही त्याच्यासाठी काय करायला लागतं वेगळं, तर फक्त थोडा वेळ काढायला लागतो, साधारण 1 तासाचा. ते केल्यानंतर तुम्हाला कळेल की प्लेटलेट दाते खूप कमी आहेत. म्हणजे आज अफेरेसिस डे आहे आणि आम्ही सगळ्यांना आवाहन करू इच्छितो की एवढे कमी प्लेटलेट दाते आहेत की खरंच जेवढी गरज आहे, म्हणजे मी म्हटलं जसं की मागच्या महिन्यामध्ये साधारण 30 ते 35 रक्तदात्यांनी केलं असेल डोनेट, पण रिक्वायरमेंट त्याच्यापेक्षा बरीच जास्त आहे. त्याच्यामुळे जास्तीत जास्त लोकांनी येऊन प्लेटलेट दान करावं असं आमचं आवाहन आहे. या प्रोसिजरमध्ये तुम्हाला घाबरून जाण्यासारखं असं काहीही नाही आहे. क्रायटेरिया सेम आहेत, प्रोसिजर सेम आहे. फक्त तुम्हाला आणि मशीन हे जे आहे, जे आपण बघत आहोत, हे इतकं डोनर फ्रेंडली आहे की मशीन आपलं काम करतंय आणि आम्ही गप्पा मारतोय. त्याच्यामुळे डोनरला इथं येऊन शांततेत अगदीच इन हाऊस कंडिशन व्यवस्थित पणे सगळं काही काय म्हणतो आपण त्याला, अगदी सोप्या भाषेत सांगायचंच तर आरामामध्ये अगदी निवांत राहून सुद्धा समाजकार्य कसं करता येतं याचं एक उत्तम उदाहरण हे आहे. येस येस. नमस्कार, मी डॉक्टर रेश्मा सावंत, वामनराव ब्लड बँकेमध्ये आपले मिलिंद भागवत सर आज आलेले आहेत. सगळेच डोनर काही फिट असत नाहीत आणि याच्यामुळे काय होतं की ज्यांची वेन चांगली आहे, ज्यांचं वेट चांगलं आहे, ज्यांचा काउंट चांगला आहे, असेच डोनर आपल्याला सिलेक्ट करावे लागतील. आणि यामध्ये असं झालं की हा प्रॉडक्ट जो आहे याला ब्लड ग्रुपची गरज नाही लागत. प्रत्येकाला माहित असते की हाच ब्लड ग्रुपचा पाहिजे मला, तोच ब्लड ग्रुप ह्याचा अट्ठास असतो, पण असं काही लागत नाही. हे नॉन स्पेसिफिक आहे, सगळ्यांना समजलं पाहिजे आणि प्रत्येकाने येऊन इथं प्लेटलेट डोनेशन केलं पाहिजे. कारण प्लेटलेट एकदा का डोनेट केलं की तुमचा बोन मॅरो ऍक्टिव्ह होऊन अजून छान प्लेटलेट तयार होतात आणि तुमच्या हेल्थला अगदी ते छान असतं. यांच्याकडून तुम्ही एक इन्स्पिरेशन घ्यावं असं मला वाटतं आणि आय विल रिक्वेस्ट यू ऑल कम वॉरियर एट वामनराव ब्लड बँक अँड डोनेट प्लेटलेट. टुडे इज अफेरेसिस डे. थँक यू फॉर एव्हरीथिंग. हॅलो, नमस्कार. मी किरण वैद्य, वामनराव ओक रक्त केंद्र कार्यकारिणी सदस्य आहे, अध्यक्ष म्हणून जबाबदारी आहे. मला मिलिंदजींचं खास आभार आणि आभारापेक्षा कृतज्ञता ह्यासाठी वाटते आणि कृतज्ञता वाटते आणि आभार मानायचे आहेत, कारण ते एक ओपिनियन मेकर आहेत. आज जेव्हा ते पत्रकारितेच्या जगामध्ये काम करतायत आणि अत्यंत जबाबदारीने ते काम पार पाडतायत, त्यावेळेला ज्या वेळेला अशी व्यक्ती प्लेटलेट डोनेशनसारखी प्रोसिजर वारंवार आम्हाला पुढे येऊन मदत करते ह्या प्रोसिजरसाठी आणि त्याच्यासाठीचा जो पॉझिटिव्ह ओपिनियन ते क्रिएट करतात तो फार महत्त्वाचा आहे. ह्याच्यामुळे अनेक डोनर्स प्रेरित होतील ह्याची मला अगदी खात्री आहे आणि म्हणजे नुसतं त्यांचं डोनेशन त्या पेशंट्सपर्यंत सीमित न राहून डोनर्स वाढायला खूप मदत होईल ह्याचा मला खूप आनंद आहे. तर त्यांचं हे काम, त्याला इंग्लिशमध्ये ह्युमन सर्व्हिस म्हणतात, याची कंपॅरिझन होऊ नाही शकत. पुन्हा त्यांचे हार्दिक आभार आणि अभिनंदन. मंडळी, फार काय मी असं काही ग्रेट काही काम करतोय असं नाही. अनेक जण आहेत असे की जे खूप चांगल्या पद्धतीने रक्तदान किंवा प्लेटलेट्स देणं अशा गोष्टी करत असतात. आणि वामनराव रक्तपेढीचं वैशिष्ट्य असं आहे की ही रक्तपेढी सुरू झाली तेव्हापासनं मला ही रक्तपेढी माहिती आहे. इथे ठाणा कॉलेजला NCC NSSच्या कॅम्प वामनराव ओक रक्तपेढी घेते. अन्यही अनेक, अगदी रोटरी लायन्स क्लब सारख्या संस्था असतील किंवा अनेक सोसायट्या असतील, ते सुद्धा रक्तदान शिबिरं जेव्हा भरवतात तेव्हा आवर्जून वामनराव रक्तपेढीतनं व्हॅन बोलावली जाते. खरंच खूप सेफ आहे, खूप चांगलं आहे आणि
मी काही डॉक्टर नाही, काही वेळेला पत्रकारांचं कसं असतं, पत्रकार सर्वज्ञ असतात, पण अशी डॉक्टरांचं सगळ्यांकडनं वेगवेगळी मिळवलेली माहिती आपल्या परिचितांपर्यंत पोहोचवणं एवढंच आमचं काम असतं. आणि खूप छान वाटतं, फ्रेश वाटतं. सहसा म्हणजे मी आत्तापर्यंत 15-18 वेळेला केलं असेल, पण मला 1-2 वेळेला सोडला तर कधीच मला थकल्यासारखं वाटलं नाही. वाटतं ते सुद्धा कधी वाटतं की ज्या वेळेला तुमची झोप नीट झालेली नसते आणि मग तुम्ही प्लेटलेट्स द्यायला किंवा ब्लड डोनेशनला इमर्जन्सीमध्ये जाता, तर एक तुमची जर का 6-7 तासाची छान झोप झालेली असेल, तुमचं जेवण होऊन एक ठराविक कालावधी किमान 1 ते 1.5 तास झालेला असेल, तर तुम्ही ब्लड डोनेशन किंवा प्लेटलेट्स डोनेशन उत्तम प्रकारे करू शकता. घाबरण्यासारखं या सगळ्या प्रोसिजरमध्ये काहीच नाही. काही वेळेला आपल्याला असं वाटतं की अरे बापरे, आता काय, आता कसं, तर असा काहीच विषय नाही. तुम्ही एकदा करून बघा. तुम्ही मुंबई ठाण्यात किंवा जवळपास असाल तर नक्की वामनराव ब्लड बँकेमध्ये या. खूप चांगली व्यवस्था आहे, खूप चांगली संस्था आहे, खूप चांगली माणसं आहेत आणि अनुभव घ्या. अन्यथा आपल्या जवळपासच्या एखाद्या चांगल्या ब्लड बँकेत, कारण प्लेटलेट्स या सगळ्या ठिकाणी घेतल्या जात नाहीत, कारण ते घेतल्या जाण्याच्याकरता काही वेगळ्या परवानग्या काढायला लागतात. त्याच्या काही चाचण्या असतात, टेस्ट असतात. त्या टेस्ट आणि चाचण्या झाल्याशिवाय तुम्हाला प्लेटलेट्स घेण्याची परवानगी मिळत नाही. त्यामुळे सगळ्या ब्लड बँकेत काही प्लेटलेट्स घेतल्या जात नाहीत. पण ज्या निवडक ठिकाणी घेतल्या जातात तर तिथे आवर्जून तुम्ही गेलं पाहिजे. साधारण 3 महिन्यातनं एकदा तुम्ही रक्तदान करू शकता आणि 15 दिवसातनं एकदा, म्हणजे दर 16व्या दिवशी त्या अर्थाने तुम्हाला प्लेटलेट्स देता येऊ शकतात. जसं डॉक्टरांनी आत्ता सांगितलं तसं साधारण पावसाळा वगैरे या दिवसात त्याची जास्त गरज असते, मलेरिया आणि अन्य वेगवेगळ्या प्रकारचे आजार अडचणी यामुळे. तर या दिवसात आवर्जून तुम्ही प्लेटलेट्स द्या. एक प्रश्न फक्त डॉक्टर विचारतो, जे डोनर्स आहेत किंवा ज्यांना प्लेटलेट्स द्यायचे, रक्त द्यायचं आहे पण थोडीशी भीती वाटते, तर त्यांचं झोपणं कसं असलं पाहिजे, आहार कसा असला पाहिजे, काय प्रकारचा आहार घेतल्यानंतर तुम्हाला तुमच्या रेड सेल्स किंवा प्लेटलेट्स वाढायला मदत होते, याबद्दल एक थोडक्यात सांगा आणि मग आपण या लाईव्हमध्ये थांबू. आणि जे हे लाईव्ह आत्ता पाहतायत किंवा नंतर पाहतील त्यांनी मला आवर्जून हे कळवा की तुमच्यापैकी किती जण रक्तदान करणार आहेत पुढच्या काही दिवसात, किंवा किती जणांनी पुढच्या काही दिवसात रक्तदान केलं, किंवा प्लेटलेट्स तुमच्यापैकी किती जण देणार आहेत, काय वाटलं तुम्हाला, हेही मला नंतर जरूर कळवा. डॉक्टर, जसं तुम्ही म्हणालात की प्लेटलेट दान करण्यासाठी किंवा रक्तदान करण्यासाठी सुद्धा जी भीती वाटते काही लोकांना, खरं बघायला गेलं तर पहिल्यांदा थोडंसं कॉन्शियस व्हायला होतं काही लोकांना की खरंच ते दान केल्यानंतर मला माझ्या शरीराला काय त्रास होईल, किंवा मला चक्कर येऊन मी पडेल का, किंवा विकनेस येईल का, किंवा कदाचित एखाद्याला सुईची भीती असेल, किंवा एखाद्याला असं वाटेल की नाही तिथे मला दुखेल. तर तसं बघायला गेलं तर एक अनुभव तुम्ही घ्यायला काहीच हरकत नाही पहिल्यांदा. कारण त्याच्यामध्ये पहिली गोष्ट जशी सरांनी सांगितली की साधारण 6 ते 8 तासाची तुमची व्यवस्थित झोप झालेली असली पाहिजे. तुम्ही काहीतरी खाल्लेलं असलं पाहिजे. भुकेल्या पोटी रक्तदान किंवा प्लेटलेट दान करूच नाही. आम्ही कुणीही तुम्हाला त्या बाबतीत अगदीच म्हणजे करूच देणार नाही, पण तुम्ही ती काळजी घेतली पाहिजे की काहीतरी खाऊन त्याच्यानंतर तुम्ही रक्तदान केलं पाहिजे, जेणेकरून तुमची साखरेची पातळी कमी व्हायला नको डोनेशन नंतर. आणि त्या व्यतिरिक्त तसं बघायला गेलं तर बाकी सगळे जे आहे की जे क्रायटेरियाज आहेत, तुम्ही इथं जर आलात तर आम्ही तुम्हाला सांगू शकतो की कुठल्या कुठल्या प्रकारामध्ये किती वेळेनंतर, म्हणजे जसं आपण काही आजार आहेत, आता डेंग्यू मलेरिया वगैरे काही प्रकार असतील किंवा असं काही तुम्हाला इन्फेक्शन झालेलं असेल तर त्याचे ठरलेले काही दिवसाचे असे ब्रेक्स आहेत की 14 दिवसांनंतर तुम्ही ही कंडिशन असेल किंवा हा त्रास झालेला असेल तर इतक्या दिवसानंतर करावं. आणि हे डोनरच्या काळजीपोटी आम्ही आणि शासनाने ठरवलेले नियम आहेत, आपण ते सगळे पाळतो. त्याच्यामुळे तुम्ही जेव्हा याल तेव्हा जेव्हा तुम्ही एक कन्सेंट फॉर्म भरता की आम्हाला हे करायचं आहे आणि मनापासून करायची इच्छा आहे,
पण मग त्यावेळेस मी जी माहिती देईन ती अशी अशी आहे आणि ती जेन्युइन आहे. तर त्यावेळेस आम्ही तुम्हाला सांगू शकतो की डोनरला काय काळजी घ्यायला पाहिजे आणि कुठल्या कंडिशन्समध्ये त्यांनी किती वेळ आराम किंवा किती वेळ ब्रेक घ्यायला पाहिजे. पण अदरवाईज खरं तर आधी तुम्ही येऊन तुमचं हिमोग्लोबिन चेक करावं, तुम्ही तुमचं ब्लड ग्रुप माहिती करून घ्यावा आणि तुमचं वजन व्यवस्थित असेल, तुमचं हिमोग्लोबिन चांगलं असेल, तुम्ही किती खाल्लेलं असेल तर नक्की येऊन तुम्ही डोनेट करा. त्याला लागून जसं आहाराच्या बाबतीतलं आहे ते माझ्यापेक्षा जास्त रेश्मा मॅडम सांगू शकतील व्यवस्थित की काय डाएट घेतला पाहिजे किंवा काय तुम्ही काळजी घेतली पाहिजे. रक्ताचं हिमोग्लोबिनचं प्रमाण कमी असेल तर ते वाढवण्यासाठी आणि महिलांसाठी. हां, ॲक्च्युली रक्ताचं प्रमाण हे महिलांच्यामध्ये कमी असतं असा गृहीतच धरले आपण, पण आजकालच्या महिलासुद्धा फार ॲक्टिव्ह झालेले आहेत आणि 12.5 हे आपल्याकडे आल्यानंतर समजतं. तर ते वाढवण्यासाठी काय करावं किंवा प्लेटलेट वाढवण्यासाठी काय करावं, तर ग्रीन व्हेजिटेबल्स आहेत, लिफी व्हेजिटेबल्स म्हणतो आपण, त्याच्यामध्ये कलरफुल फ्रूट्स असतात, ज्याच्यात अँथोसायनिन्स असतं, त्याच्यामुळे ते रक्त वाढवायला मदत करतं. आणि हे सगळं जर आपण आहारामधून घेत असेल, हाय प्रोटीन घेतो, हाय कॅल्शियम, हाय व्हिटॅमिन, हाय मिनरल्स, हे सगळं घेत असून जर आपण त्याच्याबरोबर चहा कॉफी घेत असेल तर मात्र रक्त वाढायला अँटी न्यूट्रिशनल सारखा त्याचा इफेक्ट होऊन तुमचं रक्त हिमोग्लोबिन वाढणार नाही. त्यामुळे चहाचं प्रमाण, कॉफीचं प्रमाण कमी ठेवायचं आहे. आणि आजकाल असा ट्रेंड झालेला आहे की किवी किंवा ड्रॅगन हे फ्रूटच प्लेटलेट तुमचे वाढवतात, तर असं काही नाही आहे. आपल्याकडचा साधा पेरू सुद्धा त्याच्यासाठी खूप उपयुक्त आहेत. मी माझ्या मुलीवर टेस्ट अँड ट्रायल केलेलं आहे. तर इंडियन फ्रूट्स आपले अवेलेबिलिटी आहे आपल्यामुळे, आपल्याला जे सात्म्य आहे आणि आपण जे आपल्याला काय म्हणतो आपल्याजवळ उपलब्ध आहे, अवेलेबल इझिली आहे, ते सगळं छान असतं. कलरफुल फ्रूट खायचे, त्याच्यामध्ये काही नाही. नॉन व्हेजिटेरियन असाल तर पाया सूप, दॅट्स इट. व्हेज असाल तर हाय प्रोटीन पनीर आहे, चीज आहे, तुम्ही सगळं व्हेज, डाळी आहेत आपले, सगळं व्हेजिटेबल याच्यामध्ये. रेड, वॉट एव्हर इज रेड इज अ कलरफुल, दॅट इज अँथोसायन मीन्स अँटीऑक्सिडंट, तुमचे प्युरिफिकेशन झालं पाहिजे, दॅट्स इट. येस, त्यामुळे डॉक्टरांनी खूप महत्त्वपूर्ण माहिती दिली आहे. मला खात्री आहे की तुम्हाला सगळ्यांना ही माहिती उपयोगी पडली असेल किंवा तुम्ही त्याचा योग्य पद्धतीने वापर कराल. आणि मला हे नक्की कळवा, फेसबुक, यूट्यूब, इंस्टाग्राम, ट्विटर, जिथे तुम्ही ही पोस्ट पाहाल तर तिथे तुम्ही आवर्जून कळवा की तुम्ही रक्तदान केलं का, कधी केलं, किंवा आत्तापर्यंत किती वेळेला केलंय, किंवा आजपर्यंत केलं नसेल तर तुम्ही मला बिनधास्त फोन करा. तुमच्या मनातली भीती दूर करण्याकरता वामनराव रक्तपेढी आणि मिलिंद भागवत केव्हाही तयार आहे. हक्काने सांगा. आता हे शेवटची 3 मिनिटं राहिलेली आहेत आणि या 3 मिनिटानंतर हे डोनेशन पूर्ण होईल. आणखीन एक गोष्ट मला जाता जाता सांगायची आहे, की म्हणजे आपल्यावर कधी ब्लड घ्यायची वेळ येऊ नये, त्याच्याकरता तंदुरुस्त राहणं गरजेचं आहे. पण आपल्यावर जेव्हा अशी चुकून वेळ येते ना आपल्याला किंवा आपल्या नातेवाईकांना की ब्लड घ्यायला लागतंय, प्लेटलेट्स घ्यायला लागत आहेत, की मग अचानक आपल्याला त्याचं महत्त्व कळतं. तर मी तुम्हाला असं म्हणेन की तोपर्यंत कशाला थांबायचं, थोडीसे तंदुरुस्तीचे नियम पाळा, खाण्याचे झोपण्याचे नियम पाळा. मग तुम्ही पण अशाच पद्धतीने प्लेटलेट्स डोनेशन आणि ब्लड डोनेशन करू शकाल. एवढा वेळ तुम्ही सगळ्यांनी ऐकून घेतलं, भरपूर प्रतिक्रिया दिल्यात. खरं तर माझं खूप कौतुक करावं असं नाही, कारण डॉक्टरांनी सांगितलं तसं इथे 200-250 जण आहेत की जे प्लेटलेट्स देतात. वेगवेगळ्या इथे ब्लड डोनर्सची पण खूप मोठी लिस्ट आहे. ऑड ब्लड डोनर्सची म्हणजे ओ निगेटिव्ह सारख्या ब्लड डोनर्सची पण इथे मोठी लिस्ट आहे. आणि ते सहजी प्रतिसाद देतात ज्या वेळेला वामनराव रक्तपेढीतून फोन येतो. खूप खूप धन्यवाद आपल्या सगळ्यांचे. आणि खात्री आहे मला की हे लाईव्ह पाहिल्यानंतर किमान 8-10 नवीन ब्लड डोनर्स आणि नवीन प्लेटलेट डोनर्स तयार होतील. आणि सगळ्यात शेवटी प्रसाद अग्निहोत्री, ज्यांनी मला सगळ्यात पहिल्यांदा प्रेरित केलं, प्रोत्साहन दिलं आणि सांगितलं, अरे मिलिंद काही घाबरू नकोस, काही होत नाही, तू कर प्लेटलेट डोनेशन. तर त्या प्रसाद अग्निहोत्री यांचे सुद्धा खूप खूप मनापासून आभार. धन्यवाद.
खालती